Second equation gives us the relation between displacement and time. So we will derive the second equation from this graph. आपण या ग्राफवरून सेकंड इक्वेशन मिळवणार आहे. डिस्प्लेसमेंट आणि टाईमचं रिलेशन हे दर्शवत आहे. डिस्प्लेसमेंट आणि आपल्याला माहिती आहे वेन एवर वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द डिस्प्लेसमेंट वी विल कॅल्क्युलेट द एरिया. तर आपण एरिया कॅल्क्युलेट करणार आहे. एरिया कोणतं कॅल्क्युलेट करणार आहे तर DOEB हा क्वाड्रँगल म्हणजे इथून DOE आणि B या क्वाड्रँगलचा आपण काय करणार आहे एरिया काढणार आहे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजेच एरिया आणि डिस्प्लेसमेंट काढायचं आहे म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे एरिया ऑफ क्वाड्रँगल. तर एरिया ऑफ क्वाड्रँगल DOE आणि B म्हणजे हा पूर्ण क्वाड्रँगल. आता याच्यासाठी आपल्या जो दोन फॉर्म्युला आहे, एक तर पूर्ण याचा एकाच वेळेस एरिया काढायचा किंवा याचे दोन पार्ट्स करायचे. तर आपण याचे दोन पार्ट्स केले. पहिले केला आपण एरिया डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ DOEB हा क्वाड्रिलॅटरल, या क्वाड्रिलॅटरलचा एरिया DOEA आणि दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल DAB. ठीक आहे ना, एरिया ऑफ ट्रायंगल DAB. तसं आपण या क्वाड्रँगलचे दोन पार्ट्स केले, एक रेक्टँगल आणि एक ट्रायंगल. तर आपण S इज इक्वल्स टू S म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ रेक्टँगल DOEB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB. तर हे घेतलं आपण. तर S इज इक्वल्स टू म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ रेक्टँगल L इंटू B लेंथ इंटू ब्रेथ, एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू L इंटू B म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ 1/2 इंटू L इंटू B. आता या ठिकाणी यांच्या व्हॅल्यूज टाकू आपण. S इज इक्वल्स टू लेंथ किती आहे AE म्हणजे हा AE ही झाली लेंथ अँड OE ही काय झाली ब्रेथ म्हणजे याचा एरिया काढायसाठी AE इंटू OE. तर AE इंटू OB प्लस 1/2 लेंथ किती आहे AB हा लेंथ आणि हे ब्रेथ म्हणजे AB इंटू AD किंवा DA. तर AB इंटू DA. आता AE म्हणजे काय AE म्हणजे U. हा AE म्हणजेच काय तर U म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. OE म्हणजे हा टाईम. OE आणि DA हे दोन्हीही काय दर्शवते टाईम दर्शवतात, कारण की OE इज इक्वल्स टू DA हे दोघांची लेंथ सारखीच आहे. रेक्टँगलच्या अपोजिट बाजू सेम असतात. जर OEची व्हॅल्यू जर T असेल तर DAची व्हॅल्यूसुद्धा Tच. आणि AB कुठे आहे तर AB इज इक्वल्स टू AT, कारण की आपण पहिल्या इक्वेशनमध्ये CD इज इक्वल्स टू AT घेतलं होतं. म्हणजेच CD आणि AB हे एकमेकांना पॅरलल आहे. पॅरलल क्वाड्रँगलच्या अपोजिट साईड आहे आणि अपोजिट साईड्स आर इक्वल. तर AT CDची व्हॅल्यू जर AT असेल तर BAची व्हॅल्यूसुद्धा AT. तर BAB इज इक्वल्स टू AT. आता ह्या सर्व व्हॅल्यूज आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार. S इज इक्वल्स टू AEच्या ठिकाणी U, OEच्या ठिकाणी T म्हणजे U इंटू T प्लस हाफ 1/2 घेतला आपण. AB म्हणजेच काय AT आणि DA म्हणजे काय तर DAT म्हणजेच हाफ ब्रॅकेटमध्ये AT इंटू T. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं आपण. S इज इक्वल्स टू U इंटू T U इंटू T UT प्लस हाफ कॉमन AT इंटू T म्हणजे AT स्क्वेअर AT इंटू T म्हणजे काय T इंटू T स्क्वेअर. तर AT स्क्वेअर. तर आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. वी गेट द सेकंड इक्वेशन S इज इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. पुन्हा पहा, सेकंड इक्वेशन गिव्ज अस द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. डिस्प्लेसमेंट काढायचं आहे म्हणजेच आपल्याला एरिया काढायचा आहे. जेव्हा डिस्प्लेसमेंट काढावं लागेल तेव्हा आपण एरिया काढणार आहे. तर या ठिकाणी एरिया कशाचा काढणार आहे आपण DOEB या क्वाड्रँगलचा आपण एरिया काढणार आहे. इथून DOE आणि B. तर याच्यासाठी आपल्या जो दोन पद्धती आहे, एक तर पूर्ण एकाच वेळेस आपण काढायचा, त्याला आपण ट्रॅपेझियम म्हणतो. नाही आपल्याला ट्रॅपेझियम वापरायचं तर आपण या क्वाड्रँगलचे दोन पार्ट्स करणार, एक रेक्टँगल आणि एक ट्रायंगल. तर आपण इथे रेक्टँगल आणि ट्रायंगल
दोघांचा एरिया काढणार आपण. तर एरिया ऑफ रेक्टँगलसाठी फॉर्म्युला आहे एल इंटू बी आणि ट्रायंगलसाठी आहे हाफ एल इंटू बी. आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. दिस इज द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन विच गिव्स द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. Third equation gives the relation between displacement and velocity. Equation of motion, third equation of motion gives us the relation between displacement and velocity. Displacement आणि velocity मधलं रिलेशन स्पष्ट करते. परत तोच ग्राफ वापरायचा आहे आपल्याला. वी हॅव टू यूज द सेम ग्राफ. परत डिस्प्लेसमेंट म्हटलं की काय काढणार आपण एरिया. तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रॅपॅझियम. हा DOEB याला म्हणतो आपण ट्रॅपॅझियम. तर हा इथून हा जो आहे हा ट्रॅपॅझियम आहे. हा DOEB. तर हा ट्रॅपॅझियम. तर या ट्रॅपॅझियमलाच पहिल्या सेकंड इक्वेशनमध्ये आपण त्याचे दोन पार्ट्स केले होते रेक्टँगल आणि ट्रायंगल. इथे दोन पार्ट्स न करता आपण एकच फिगर घेणार कन्सिडर करणार आहे ट्रॅपॅझियम आणि आपण एरिया ऑफ ट्रॅपॅझियमचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरणार आहोत. OD म्हणजे काय तर यू. OD म्हणजेच इनिशियल वेलॉसिटी. BE म्हणजे काय तर फायनल वेलॉसिटी. हा BE आणि OC हा सेमच आहे. तर PE म्हणजेच काय तर फायनल वेलॉसिटी म्हणजे V आणि OE म्हणजे काय तर टाईम. तर OE इज इक्वल्स टू टाईम. आता ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे तर S इज इक्वल्स टू S म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम. तर ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साईड. सम ऑफ पॅरलल साईड म्हणजे ह्या दोन पॅरलल साईड OD आणि BE पॅरलल साईड प्लस डिस्टन्स बिटवीन पॅरलल साईड. डिस्टन्स बिटवीन म्हणजे हे या दोघांमधलं डिस्टन्स तर OE. तर आपल्याला फॉर्म्युला मिळाला S इज इक्वल्स टू हाफ सम ऑफ पॅरलल साईड म्हणजे OD प्लस BE इंटू डिस्टन्स बिटवीन द टू साईड्स पॅरलल साईड्स. तर पॅरलल साईडमध्ये डिस्टन्स कोणता आहे OE तर इंटू OE. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले आपण. S इज इक्वल्स टू हाफ. OD म्हणजे काय तर U. BE म्हणजे काय तर V. तर हाफ ODच्या जागी OD इज सबस्टिट्यूट U इज सबस्टिट्यूटेड बाय OD इज सबस्टिट्यूटेड बाय U. BE इज सबस्टिट्यूटेड बाय V. BE म्हणजेच फायनल वेलॉसिटी आणि OE म्हणजे टाईम. बट A इज इक्वल्स टू ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आपला V मायनस U/T. या टीला आपण ट्रान्सफर केलं. वी इंटरचेंज द पोझिशन ऑफ A अँड T. दोघांची पोझिशन आपण बदलवली. Aच्या ठिकाणी T, Tच्या ठिकाणी A. तर T इज इक्वल्स टू काय झालं V मायनस U/A. आता या इक्वेशनमध्ये आपण या टीच्या ऐवजी ही व्हॅल्यू ठेवणार आहे. टीची व्हॅल्यू V मायनस U/A. तर आता इक्वेशन बनलं S इज इक्वल्स टू हाफ U प्लस V. टीच्या जागी लिहिलं आपण V मायनस U/A. आता इक्वेशन झालं S इज इक्वल्स टू हा 2 आणि हा A यांचं मल्टिप्लिकेशन 2A. आता इक्वेशन मिळालं U प्लस V म्हणा का V प्लस U. तर आपण लिहिलं V प्लस U आणि V मायनस U. मॅथ्समध्ये हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे A प्लस B आणि A मायनस B. A प्लस बी इंटू A मायनस बी इज इक्वल्स टू A² मायनस B². तर इथे पण आपण तेच केलं. V प्लस U आणि V मायनस U तर 2AS. आता या 2A इकडे ट्रान्सफर केला आपण लेफ्ट हँड साईडला. आता झाला 2AS. या 2A इंटू S म्हणजेच 2AS इज इक्वल्स टू V प्लस U आणि V मायनस Uलाच आपण लिहितो V² मायनस U². आता या U² इकडे ट्रान्सफर केला आपण. निगेटिव्ह झाला पॉझिटिव्ह तर U² प्लस ट्वाईस AS इज इक्वल्स टू V². या मायनस U² आपण इकडे ट्रान्सफर केल्यानंतर साईन चेंज होते निगेटिव्हची पॉझिटिव्ह. तर U² प्लस ट्वाईस AS इज इक्वल्स टू V². याला रिअरेंज केला आपण V² इज इक्वल्स टू U² प्लस ट्वाईस AS. या इक्वेशनला फक्त सरळ लिहिलं आहे आपण V² इज इक्वल्स टू U² प्लस ट्वाईस AS. दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन which gives us the relation between
displacement and velocity. So this is third equation of motion. After that, uniform circular motion. Moving along a circular path. When an object moves in a circular path, then its motion is called as uniform circular motion. This is a motion of a fan, motion of a wheel of a bicycle or a bike. Then when an object moves in a circular path, then such motion is called as uniform circular motion. आता हे समजण्यासाठी काय, to understand this circular motion, for example, we take a square. If we want to make one round of this circle, we start from this point A and we have to turn. First we have to make the first turn, then second turn, third turn and fourth turn to reach the same point. म्हणजे आपल्याला एक स्क्वेअरला जर एक राऊंड करायचा असेल तर आपल्याला 4 टाइम्स आपल्याला डायरेक्शन चेंज करावी लागते. जर पेंटॅगॉन असेल तर 5 टाइम्स आपल्याला, हेक्झॅगॉन असेल तर 6 टाइम, पॉलिगॉन असेल तर मेनी टाइम्स. when we change our direction in infinite number of times, जेव्हा आपण इथे 4 साईड्स आहे म्हणून 4 वेळा डायरेक्शन चेंज केली, 5 साईड्स आहे म्हणून 5 वेळा, 6 साईड्स आहे म्हणून 6 वेळा, तर जशा जशा साईड्स वाढत जाईल तसे तसे आपल्याला तेवढे टर्न्स किंवा तेवढ्या वेळेस आपल्याला डायरेक्शन चेंज करावं लागेल. when we change the direction in infinite number of times, then the diagram becomes or the figure becomes a circle. जेव्हा आपण इनफायनाईट टाइम्स वेळा आपण आपली डायरेक्शन चेंज करतो तेव्हा तो जो डायग्राम असते तो कोणता असतो, सर्कल. तर सर्क्युलर पाथ जर असेल आणि या सर्क्युलर पाथमध्ये जर आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करायची असेल तर स्पीडसाठी फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स अपॉन टाईम. सर्क्युलर मोशन आहे किंवा पाथ सर्क्युलर आहे, त्यामुळे आपण या डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा सर्कम्फरन्स घेतो. म्हणजेच स्पीड इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स अपॉन टाईम. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्पीड म्हणजेच व्ही इज इक्वल्स टू 2πr अपॉन टी, वेअर आर म्हणजेच रेडियस ऑफ दॅट सर्कल. तर व्ही इज इक्वल्स टू 2πr अपॉन टी. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर जेव्हा एखाद्या सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते, दॅट ऑब्जेक्ट या सर्क्युलर मोशनमध्ये असते, तेव्हा त्याची डायरेक्शन ही टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये असते. म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे, या सेंटर पॉईंटचा हा रेडियस. तर इथे जर ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टची जे मोशन आहे त्या मोशनचा डायरेक्शन हे या रेडियसला परपेंडिक्युलर असते, ज्याला आपण म्हणतो टँजेंट. म्हणजेच when an object moves in a circular motion, its direction is tangential to its motion.